नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टरवरचा लास्ट पॉईंट डिस्कस करणार आहे. दॅट इज सम कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम. मग आता ह्या कन्सेप्च्युअल प्रॉब्लेमचा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हायर लेवलची नीट आणि जी लेवलची प्रॉब्लेम ज्यावेळेस या टॉपिक्सवरची सॉल्व करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या ज्या कॉन्सेप्ट आपण आज घेणार आहे त्या कॉन्सेप्टचा तुम्हाला यूज होईल. तर ते कॉन्सेप्ट काय आहे ते आज आपण वन बाय वन डिस्कस करूयात. आता हे ऑसिलेशनवरचं आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे. इथून पुढे तुम्हाला एक्झरसाइज फर्स्ट, एक्झरसाइज सेकंड, एक्झरसाइज थर्ड आणि एक्झरसाइज फोर्थ ज्या एक्झरसाइज असेल तिची टास्क तयार केली, ती टास्क मी वन बाय वन टाकेल आणि त्याची सोल्युशन मी तुम्हाला पाठवेल आणि आपण पुढचं चॅप्टर वेव्सकडे जाणार आहेत. म्हणजे पुढचं आपण वेव्स हे चॅप्टर स्टार्ट करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात दॅट इज सम प्रॉब्लेम ऑन ऑसिलेशन. मग आता ऑसिलेशनवरचे काही प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचे. त्यातला पहिली कॉन्सेप्ट काय आहे बघा, प्रॉब्लेमची कॉन्सेप्ट, मोशन ऑफ लिक्विड इन व्ही शेप ट्यूब when it is slightly depress and release. ओके, म्हणजे आता सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये हा प्रॉब्लेम आहे. जस्ट इमॅजिन दॅट इट आपण एक व्ही शेप ट्यूब घेऊयात. व्ही शेप ट्यूब अशा पद्धतीची एक व्ही शेप ट्यूब आहे आपल्याकडे. अशा पद्धतीची एक व्ही शेप ट्यूब आहे. ओके, आणि या ट्यूबमध्ये आपण एक सर्टन लिक्विड आपण याच्यामध्ये इन्सर्ट केलं आहे. ओके, लिक्विड इज इनसाइड दिस ट्यूब. या ट्यूबमध्ये आपण काय केले, लिक्विड इन्सर्ट केले. मग आता असं ॲझ्युम करा की ज्यावेळेस ही लिक्विड जे आहे ती मी इकडून प्रेस करेल त्यावेळेस हे इकडं मूव्ह होईल आणि परत मी इकडून हे याला फ्री केलं त्यावेळेस हे परत डाऊनवर्डला येईल आणि अशा पद्धतीने ही लिक्विड जे आहेत ते अप अँड डाऊन, इकडं अप परत खाली डाऊन, इकडं पण अप अँड डाऊन अशा पद्धतीचे सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे ते अटेंड करेल. मग आता ही जे मोशन अटेंड करत जर असेल तर आपण जस्ट इमॅजिन दॅट की समजा मी इकडून याला y1, ओके, हे जे डिस्टन्स जे आहेत ते मी y एवढ्या साईडने याला काय केलं, y एवढ्या डिस्टन्सने याला काय केलं, प्रेस केलं. y तुमचा हा ॲक्सिस आहे. त्यावेळेस याची जी हाईट जी आहेत, ओके, ती हाईट आपण आता याला सेकंड एंड आहे म्हणून याची व्हर्टिकल हाईट आपण h2 घेऊयात आणि इकडं ज्यावेळेस मी y एवढ्याने इकडं प्रेस करणार आहे तेवढं त्याच वेळेस सेकंड लिम्बमधून, या ट्यूबच्या सेकंड लिम्बमधून काय होणार आहे, हे एवढंच डिस्टन्स अपवर्डला जाणार आहेत. म्हणजे y एवढं डिस्टन्स इकडे काय जाईल, हे अपवर्डला. त्यावेळेस याची इकडे जी ह्या लिम्बची जी हाईट असणार आहे ती हाईट आपण h1 घेऊयात. काय घेऊयात, h1. मग आता बघा तुम्ही सुरुवातीला प्रेस केलं y ह्या साईडनी, ओके, त्यावेळेस इकडे हे लिक्विड काय झालं, अपवर्डला मूव्ह झालं. आता ह्याच्यामधलं लिक्विड म्हणजे ह्या ट्यूबमधलं जे लिक्विड आहे हे कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस आहे. म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही, इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस लिक्विड आहे. मग आता त्या अशा पद्धतीने इथं अप अँड डाऊन किंवा टू अँड प्रो किंवा सिंपल हार्मोनिक मोशन काय करेल, इथं अटेंड करेल. मग आपण ज्यावेळेस इथं याचा जर फोर्स फाइंड आउट जर केला तर फोर्ससाठी आपल्याला इक्वेशन मिळेल, दॅट इज फोर्स इक्वल टू डेल्टा पी चेंज ऑफ प्रेशर इंटू एरिया. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. मग आता प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, प्रेशर P इज इक्वल टू एच रो इंटू जी. आता मी इकडे निगेटिव्ह साईन घेईल. का बरं घेईल, त्याच्यामागचं रिझन्स तुम्हाला सांगेल. कारण हा जो फोर्स असणार हा रेस्टॉरिंग फोर्स असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी याला इकडं प्रेस करतोय त्यावेळेस हे लिक्विड, ह्या लिम्बमधलं लिक्विड जे आहे ते अपवर्ड येण्यासाठी म्हणजे काय करणार आहेत, ते ट्राय करणार आहेत, अपवर्ड येण्यासाठी ट्राय करणार आहेत. याच्यामधला जो रेस्टोरिंग फोर्स आहे तो रेस्टोरिंग फोर्स काय करणार, याला कॉम्प्रेस होऊन देणार नाही. आपण ज्यावेळेस याला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करणार आहे, इनकॉम्प्रेसिबल ते अशा पद्धतीने इकडे मूव्ह होईल. त्याच्यामुळे लिक्विडमधला जो फोर्स आहे तो म्हणजे इथं जे लिक्विडचं डिस्प्लेसमेंट होणार आहे हे तुम्ही जे ज्यावेळेस लिक्विडला प्रेस करणार त्याच्या अपोजिट डिरेक्शनने होणार आहे थोडक्यात. म्हणून इथं निगेटिव्ह साईन घेतो आपण. मग आता दोन्ही साईडचा आपण जर इथं प्रेशर जर घेतला तर हा टोटल प्रेशर मिळेल आपल्याला h1 plus h2 height, g is acceleration, rho is the density of liquid and g is acceleration due to gravity into a is the area of this tube. So we simply say that rho is the density of liquid, density of liquid, density of liquid, h1 and h2 is a height, नंतर g is acceleration due to gravity.
मग आता आपण फर्स्ट लिम याचा अँगल इथं θ1 ॲझ्युम केला, सेकंड लिमचा अँगल ओके त्याचा अँगल आपण θ2 ॲझ्युम केला, θ2. मग आता मी इथे H1 आणि H2 फाइंड आउट जर केलात तर आपण ही फिगर जर व्यवस्थित जर बघितली, आपण H1 साठी कॅल्क्युलेट करूयात. हा तुमचा y, हे तुमचा हॉरिझॉन्टल सरफेस आणि ही व्हर्टिकल हाईट. H1 हा तुमचा y आणि इथं अँगल θ1 आहे. मग आपल्याला जर H1 फाइंड आउट करायचं असेल तर मी काय केलं इथं sin θ1. मग sin θ1 काय येईल माझा, sin θ1 that is the opposite side upon hypotenuse, so h1 upon y, so sin θ1 किती मिळेल मला इथं, sin θ1 is equal to sin θ नाही h1 मिळेल मला हाईट, h1 is equal to y into sin θ1, that is right. सिमिलरली आपण जर सेकंड साईड गेलो, सेकंड या साईडला ओके, म्हणजे आता ही फिगर अशा पद्धतीने दिस वाय ही तुमची व्हर्टिकल साईड ओके, अशा पद्धतीने ही व्हर्टिकल साईड आहे, हा तुमचा हायपोटेन्यूस आहे, ही साईड आहे. आता अँगल इथे θ आहे, कॉन्सेप्ट झाली. आता हा एच आहे, हा अँगल इथे θ घेणार आपण ओके, आणि हा तुमचा वाय असणार आहे. मग इथून आपण जर sin θ2 फाइंड केला, sin θ2 तर काही अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूस दॅट इज h2 अपॉन y, दॅट इम्प्लाइज h2 इज इक्वल काय मिळेल तुम्हाला y इंटू sin θ2. या दोन्ही व्हॅल्यू आपण जर ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यात तर काय मिळेल बघा, f इज इक्वल टू मायनस h1 इज y इंटू sin θ1 प्लस y इंटू sin θ2 इंटू रो GA ॲज अ राईट. सो इथून y कॉमन जर घेतलात तर आपल्याला हे मिळेल दॅट इज मायनस y इन ब्रॅकेट sin θ1 प्लस sin θ2 इंटू रो GA. हा झाला रेस्टोरिंग फोर्स. बट तुम्हाला रेस्टोरिंग फोर्स माहीत आहे, बट रेस्टोरिंग फोर्स काय असतो, रेस्टोरिंग फोर्स FR इज इक्वल टू मायनस के वाय. इथं आता डिस्प्लेसमेंट वाय होते, सो के काय तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. मग आता हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या इथं के काय मिळेल, तर के मिळेल के इज इक्वल टू काय मिळेल, हे दोन इक्वेशन कम्पेअर केलं तर वाय ॲट इट इज म्हणजे के इक्वल टू मिळेल आपल्याला sin θ1 प्लस sin θ2 इंटू रो GA. मग आपल्याला पिरियड माहिती आहे, मग पिरियड काय मिळेल इथं, पिरियड ऑफ दिस ऑसिलेशन, लिममधल्या ऑसिलेशनचा पिरियड तर इज 2 पाय अंडर रूट m अपॉन k. सो दिस इज फॉर्म्युला ऑफ पिरियड इन SHM. सो 2 पाय अंडर रूट m ॲट इट इज k विल बी sin θ1 प्लस sin θ2 इंटू रो GA. गॉट इट. हा मिळेल तुम्हाला पिरियड. मग इथं फ्रिक्वेन्सी काय मिळेल तुम्हाला, फ्रिक्वेन्सी f इज इक्वल 1 अपॉन t. फ्रिक्वेन्सी काय मिळेल तुम्हाला, दॅट इज 1 अपॉन 2 पाय अंडर रूट sin θ1 प्लस sin θ2 इंटू रो GA अपॉन m. सो दिस इज अ फ्रिक्वेन्सी. आता बघा आपण ही V शेप ट्यूब जी आहे ती चेंज केली आणि त्या ट्यूबच्या ऐवजी आपण U शेप ट्यूब जर घेतली, म्हणजे बघा अशा पद्धतीची ट्यूब U शेप ट्यूब घेतली आपण, U शेप ट्यूब अशा पद्धतीची U शेप ट्यूब घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण लिक्विड इन्सर्ट केलं आणि आता ह्या लिक्विड ज्यावेळेस आपण एक प्रेस करणार आहे हे लिक्विड अपवर्डला जाईल, इथून रिलीज केलं पण ते अशा पद्धतीने इथं अप अँड डाऊन काय करेल, सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करेल. मग ह्या सिम्पल हार्मोनिक मोशनचा जर पिरियड फाइंड आउट केला तर आता तुम्ही सिम्पल आहे, ही जी लिम जी होती आपण ही जर आपण स्ट्रेट केली, आता ही इन्क्लाइड आहे, आपण जर स्ट्रेट जर केली तर हा जो अँगलचा आहे θ1 किती होऊन जाईल, 90 होऊन जाईल बरोबर. θ2 सुद्धा किती होईल, 90 डिग्रीला आपण अपवर्ड केलं तर अँगल किती होऊन जाईल 90, θ2 इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे काय, फॉर U शेप ट्यूब θ1 and θ2 is equal to 9 degree. That is, मग आपल्याला इथं
जो पिरियड जो आहे पिरियडचा जो फॉर्म्युला आहे आपला पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यम अपॉन साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2 इंटू रो जी ए. मग साइन 90 प्लस साइन 90 दॅट इज 1 प्लस 1 2 होऊन जाईल. साइन 90 इज 1 सो 1 प्लस 1 इज 2. सो तुम्हाला पिरियड मिळेल 2 पाय अंडर रूट यम अपॉन 2 इंटू रो जी ए. हा काय मिळेल तुम्हाला इथं पिरियड मिळेल. आणि याचा इन्व्हर्स घेतला तुम्हाला इथं काय मिळेल फ्रिक्वेन्सी मिळेल. काय मिळेल फ्रिक्वेन्सी. सो दिस इज अ कॉन्सेप्ट. तर ही काय झाली त्यामागची कॉन्सेप्ट झाली. तुमच्या लक्षात आलं हे. ओके. सो दिस इज द फेनॉमिना अबाउट दॅट. क्लिअर. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. आपला पुढचा प्रॉब्लेम जो आहे पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं बघा. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे. सेकंड नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपण असं म्हटलंय that is when partially submerged floating body is slightly press and release. म्हणजे बघा आपण एक कोनिकल फ्लास्क घेऊयात. हा कोनिकल फ्लास्क आहे किंवा दुसऱ्या पद्धतीचं आपण एक्झाम्पल इथं जर घेतलं एक लिक्विड कंटेनर घेऊया. एक लिक्विड कंटेनर घेतला अशा पद्धतीचा हा लिक्विड कंटेनर बघा. आणि ह्या लिक्विड कंटेनरमध्ये आपण एक कोनिकल फ्लास्क किंवा एक बॉडी घेतली. ही काय आहे ह्या लिक्विडमध्ये सबमर्ज आहे. ही बॉडी ह्या लिक्विडमध्ये काय सबमर्ज आहे. जेवढा पार्ट ती सबमर्ज आहे तेवढ्या पार्टची हाईट एच आहे. ह्या लिक्विडची डेन्सिटी आपण रो घेतली. ह्या लिक्विडची डेन्सिटी आपण रो जर घेतली त्यावेळेस ह्या लिक्विड ज्यावेळेस आपण हा जो फ्लास्क जो आहे तो ज्यावेळेस आपण ह्या लिक्विडमध्ये इन्सर्ट करणार आहे. ह्या फ्लास्कचा मास एम आहे. त्यावेळेस याच्यावरती डाऊनवर्डला ॲक्ट होणारा त्याचं वेट आणि अपवर्डला ॲक्ट होणारा अपथ्रस्ट. ओके. मग हा अपथ्रस्ट म्हणजे काय असणार आहे त्याचं वेट असणार आहे. अपथ्रस्ट म्हणजे काय असणार त्याचं वेट. मग हा वेट म्हणजे आपण इथं अपथ्रस्ट फोर्स जर घेतला तर अपथ्रस्ट फोर्स मिळेल दॅट इज एफ इज इक्वल टू यम जी. आता यम इज डेन्सिटी इंटू व्हॅल्यू इंटू जी. कन्सेप्ट असेल ते तुमच्या. ओके. मग आता रो ॲट इज व्हॅल्यूम. व्हॅल्यूम काय इथं एरिया इंटू हाईट. एरिया इंटू हाईट इंटू जी. दिस इज अपथ्रस्ट फोर्स. हा काय झाला तुमचा अपथ्रस्ट फोर्स झाला. आता मी ह्या फ्लास्कला प्रेस केलं. हा डाऊनवर्डला जाईल परत अपवर्डला जाईल परत डाऊनवर्डला येईल परत अपवर्डला जाईल. म्हणजे हा काय करेल इथं सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करेल. मग आता मी याला प्रेस केल्यानंतर काय कंडिशन येईल बघा. प्रेस केलं मी याला परत हे लिक्विड आपण इथं घेणार आणि या लिक्विडमध्ये हा जो आपला फ्लास्क जो आहे त्याला मी प्रेस केला. आता ओके. त्याची इनिशियल हाईट एच होती. आता त्याला मी वाय एवढ्या डिस्टन्सवरती काय केलं प्रेस केलं. त्यावेळेस याच्यावरती ॲक्ट होणार रेस्टोरिंग फोर्स. हा रेस्टोरिंग फोर्स काय असेल दॅट इज रो ए इंटू जी इंटू वाय. आता वाय काय झालं त्याचं डिस्प्लेसमेंट. हा काय झाला त्याचा रेस्टोरिंग फोर्स आणि याला निगेटिव्ह सायनिंग. कारण का मी ज्यावेळेस त्याच्या लिक्विडवरती म्हणजे ह्या कोनिकल फ्लास्कवरती ज्यावेळेस फोर्स अप्लाय करणार आहे डाऊनवर्डला त्यावेळेस लिक्विड याच्यावरती काय करेल ड्रॅग फोर्स अप्लाय करेल आणि हा अपवर्डला जाण्याचा प्रयत्न करेल. कॉन्सेप्ट लक्षात आलं. मग तुमचा फोर्स आणि इथं जे डिस्प्लेसमेंट जे आहे ओके यांच्यामध्ये काय येईल अपोजिट साईन येईल. तुमचा जो फोर्स कोणता फोर्स लिक्विड अप्लाय करणारा फोर्स. डिस्प्लेसमेंट डाऊनवर्डला तुम्ही ज्यावेळेस प्रेस कराल डिस्प्लेसमेंट कुठून डाऊनवर्डला पण लिक्विडमधला जो फोर्स आहे याला काय कराल अपवर्डला ढकलेल. ओके. सो मग आपण हे इक्वेशन मिळालं आपल्याला दॅट इज रेस्टोरिंग फोर्ससाठी. बट रेस्टोरिंग फोर्स तुम्हाला माहिती आहे. रेस्टोरिंग फोर्स काय आपला रेस्टोरिंग फोर्स दॅट इज मायनस के इंटू वाय. सो के आता हे दोन इक्वेशन कंपेअर केले तर आपण केची व्हॅल्यू काय लिहिलं के किती येईल रो ए जी. रो ए जी हा काय येईल तुमचा के येईल. काय येईल के. सो मग इथं आपण जर पिरियड फाईंड केला तर पिरियड मिळेल तुम्हाला 2 पाय अंडर रूट यम अपॉन के. सो केची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. सो 2 पाय अंडर रूट यम अपॉन रो ए जी.
So this is the period of that floating body. त्यावेळेस ती इथं ऑसिलेट होईल, सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करेल. त्यावेळेस ती आपण लिक्विडमध्ये तिला प्रेस आणि रिलीज करणार आहे. म्हणजे प्रेस केलं रिलीज केलं त्यावेळेस ती सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करेल आणि त्या सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये तिचा पिरियड येईल. दॅट इज 2π इंटू √m/ρAg. ओके. आता त्याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे आपलं, दॅट इज मोशन ऑफ बॉल इन बाउल. आता बाउल ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, बाउल म्हणजे आपण एक कोनिकल शेप बॉडी घेतली आणि ह्या बॉडी हिची ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे ओ. इथे एक बॉल घेतलेला आहे. ओके. आणि हा बॉल आपण इकडं सम डिस्टन्स त्या कॉन्व्हेक्स सरफेसवरती सम डिस्टन्स ह्या पर्टिक्युलर पॉईंटला नेला आणि इथून रिलीज केला. ओके. इथून रिलीज केल्यानंतर हा बॉल जो आहे तो काय करणार, इथं सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करणार आहे. काय करणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करल. मग सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड केल्यानंतर ह्या बॉलचा पिरियड काय येईल, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करणार. मग आता आपण हा जो कोनिकल सरफेस घेतला आहे त्याचा हा आपण सेंटर घेतला. ओके. आणि सेंटरपासून हे जे डिस्टन्स आहेत कोनिकल फ्लावरचं हे आपण आर ॲझ्युम केलं. किती केलं आपण ॲझ्युम, आर इज ए डिस्टन्स. काय ॲझ्युम केलं आपण, आर इज ए डिस्टन्स. नंतर तो या सर्टन पॉईंटला असणार आहे. ओके. ज्यावेळेस तो ह्या सर्टन पॉईंटला असेल त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणार हा फोर्स काय असणार आहे, mg. आपण ही जर साईड त्याची फाइंड आउट जर केली तर ही साईड आपल्याला मिळेल, हे डिस्टन्स जे आहेत हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे आपल्याला मिळेल. हा अँगल आपण थीटा ॲझ्युम जर केला तर आपल्याला हे मिळेल आर साईन थीटा. बरोबर की नाही, हे किती मिळेल आपल्याला, आर साईन थीटा. मग आता इथं आपण जर माहिती आहे, जर हा बॉल ह्या कोनिकल किंवा कॉन्व्हेक्स सरफेसवरती कॉन्केव्ह सरफेसवरती ह्या कॉन्केव्ह सरफेसवरती ॲसिचम मेक्स करणार आहे, त्या ॲसिच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होईल, कारण इट इज एक्झाम्पल ऑफ अँग्युलर ॲसिचम. मग याच्यावरती काय ॲक्ट होईल, टॉर्क ॲक्ट होईल. आणि हा टॉर्क किती असणार आहे, टॉर्क इज इक्वल टू -mg फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज आर साइन थीटा. फोर्सला असलं परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज mg आर साइन थीटा. ओके. मग आता बट टॉर्क इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे, टॉर्क टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. I इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अल्फा इज अ अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग आता हे दोन इक्वेशन जर आपण इथे कम्पेअर जर केलेत तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल दॅट इज -mg आर इंटू साइन थीटा इज इक्वल टू आय अल्फा. अशा पद्धतीचं काय मिळेल आपल्याला, हे इक्वेशन मिळेल दॅट इज आय अल्फा इज इक्वल टू -mg आर साइन थीटा. मग आता बघा ह्या केसमध्ये आपण असं ॲझ्युम केलं, इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, इज व्हेरी स्मॉल त्यावेळेस तुम्हाला साइन थीटा काय मिळेल, साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज दॅट इज -mg आर इंटू थीटा इज इक्वल टू आय अल्फा. आता बघा आपण जर हा बॉल ज्यावेळेस इथं घेणार आहे ह्या पर्टिक्युलर पॉईंटला हे डिस्टन्स सुद्धा आरच असणार आहे. मग जर मोमेंट ऑफ इनर्जी जर फाइंड केला तर मोमेंट ऑफ इनर्जीचा फॉर्म्युला आहे, मोमेंट ऑफ इनर्जी काय मिळेल याचा, आय इज इक्वल टू मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो m इंटू आर स्क्वेअर. आणि अल्फा तुम्हाला माहिती आहे, अल्फा इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज d अपॉन dt इंटू अँग्युलर वेलॉसिटी इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो अँग्युलर ॲक्सेलरेशन तुम्हाला मिळेल इथं d² थीटा अपॉन dt स्क्वेअर. ओके. मग आता ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा, आय इज याच राईट करतो वाटलं, आय अल्फा इज इक्वल टू -mg आर थीटा. मग आय इज mr स्क्वेअर इंटू अल्फा इज d² थीटा अपॉन dt स्क्वेअर. ओके. अल्फाची व्हॅल्यू आणि आयची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली इज इक्वल टू -mg आर इंटू थीटा. मग इथे कॅन्सल काय होईल, m विल बी गेट कॅन्सल, will be get cancelled. So d² theta upon dt square is equal to -gr theta upon r square. So 1r will be get cancelled. So d theta d² theta upon dt square is equal to -g upon r इंटू थीटा. आता हे झालं d² थीटा अपॉन dt स्क्वेअर. काय तुमचं अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे.
म्हणजेच तुम्हाला इथे काय मिळालं, दॅट इज डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -g अपॉन r इंटू थीटा. मग आता बघा डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर काय अल्फा आहे, सो अल्फा इज इक्वल टू -g अपॉन r इंटू थीटा. म्हणजेच दिस बॉल in bowl makes the SHM because alpha is directly proportional to the displacement, that is alpha and displacement are in opposite sign and alpha ची direction कुठे असणार आहे, towards the mean position. त्याचा meaning काय होतो, that is this ball and in the bowl makes the SHM. मग आता आपण जर स्टँडर्ड इक्वेशन संग कंपेअर केलं तर इज अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर थीटा. सो ओमेगा हे दोन इक्वेशन आपण कंपेअर जर केले तर ओमेगा काय मिळेल, सिन्स ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर. आपण इथं जर पिरियड फाइंड आउट केलात, सो ओमेगा इज इक्वल 2 अपॉन टी, सो टी इज इक्वल 2 अपॉन ओमेगा. आपण इथे ही व्हॅल्यू जर टाकली, टी इज इक्वल 2 ओमेगा अंडर रूट इनवर्स राईट केला आर अपॉन जी. दिस इज अ पिरियड ऑफ दिस बॉल अंडर द बॉल. म्हणजे बॉलच्या अंडरमध्ये हा बॉल ज्यावेळेस सिम्पल हार्मोनिक मोशन करेल त्यावेळेस आपल्याला मिळणार त्याचा पिरियड, दॅट इज ओमेगा इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर. काय मिळेल, अंडर रूट जी अपॉन आर. आता आणखी काही एक्झाम्पल आहे, दॅट इज अ मोशन ऑफ टनेल. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल तुमच्या बुक्समध्ये, ही जी सगळी एक्झाम्पल घेतली मी ही बुक्समधलीच घेतली, लक्षात ना. तर ही एक्झाम्पल तुम्हाला ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेल. ओके, सो दिस कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणखी एक कॉन्सेप्ट घेऊयात आपण इलॅस्टिसिटीसाठी. ओके, इलॅस्टिसिटीमध्ये आपण रिस्टोरिंग फोर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करू, तिला पिरियड कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. आता जस्ट टू इमॅजिन दॅट आपण एक रिजिड सपोर्ट घेतला, ह्या रिजिड सपोर्टला एक लेंथ जॉईन केली. ओके, लेंथ आपण अशा पद्धतीने एक स्ट्रिंग जॉईन केली. आता ह्या स्ट्रिंगची इनिशियल लेंथ किती आहे, कॅपिटल एल आहे. जस्ट किती आहे, कॅपिटल एल. आता मी तिला एक बॉडी ॲज्युम केली, एक हाय वेटेड बॉडी याला मी जॉईन केल्यानंतर ही रिंग जी आहे, स्ट्रिंग जी आहे ती डाऊनवर्डला येईल. ओके, अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, एवढं तिची लेंथ चेंज होणार आहे, एवढं इनलॉंगेशन होणार आहे, स्मॉल एल एवढं. मग आता हे इनलॉंगेशन कशामुळे झालं, कारण याच्यामध्ये आपण वेट एमची एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये इनलॉंगेशन झालं एल. पण ज्यावेळेस तुम्ही हा बॉडी ज्यावेळेस रिमूव्ह कराल, परत ऑब्जेक्ट त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल, म्हणजे एलला येईल. मग कशामुळे येईल, ड्यू टू द रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स काय करेल, याच्यामधला रेस्टोरिंग फोर्स ह्या स्ट्रिंगमधला तो त्याला कुठे घेऊन जाणार, त्याच्या मेन पोझिशनला, त्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन जाणार. ही कॉन्सेप्ट कुठे बघितलं आपण, इलॅस्टिसिटीमध्ये. मग इलॅस्टिसिटीमध्ये आपल्याला माहिती आहे यंग मॉड्युलस काय आहेत, यंग मॉड्युलस इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग स्ट्रेस माहिती आहे तुम्हाला, स्ट्रेस इज रेस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया divided by strain is change in length divided by the original length. So y is equal to restoring force into capital L upon area into elongation. आपण घेऊया. So restoring force Fr is equal to तुम्हाला मिळेल इथे, that is Fr is equal to y इंटू ए इंटू स्मॉल एल, इकडे आणलं मी अपॉन कॅपिटल एल. आता मी या इक्वेशनला निगेटिव्ह साईन देईन. का बरं, कारण ह्या स्ट्रिंगमधला रेस्टोरिंग फोर्स ज्यावेळेस इथं वेट अटॅच करणार आहे त्यावेळेस ह्या स्ट्रिंगमधला रेस्टोरिंग फोर्स हा इथं झालेले हे जे डिस्प्लेसमेंट जे आहेत ह्या डिस्प्लेसमेंटच्या किंवा ह्या इनलॉंगेशनच्या अपोजिट डिरेक्शनला असणार आहे. मग हा अपोजिट डिरेक्शनला असल्यामुळे इथं आलं निगेटिव्ह साईन, कारण का फोर्स अँड दिस इनलॉंगेशन आर इन अपोजिट साईन. मग कम्पेअर, बट रेस्टोरिंग फोर्स तुम्हाला माहिती आहे, बट रेस्टोरिंग फोर्स इक्वल टू -k इंटू एल घेईल मी. सो कम्पेअर दिस टू इक्वेशन. हे इक्वेशन आणि इक्वेशन कम्पेअर केलं तर केची व्हॅल्यू आपल्याला इथं परत मिळेल, k इज इक्वल टू वाय ए अपॉन कॅपिटल एल. मग इथं पिरियड काय मिळेल तुम्हाला, दॅट इज टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एम अपॉन के. सो टी इज इक्वल टू 2 एम अपॉन के इज वाय ए अपॉन एल, यालावरती जाईल. सो दिस इज अ पिरियड. इथे फ्रिक्वेन्सी जर फाइंड केली तर इज 1 अपॉन टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट
YA/ml, म्हणजेच ह्या स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी, ती स्ट्रिंग जी व्हायब्रेट होईल त्यावेळेस तिची फ्रिक्वेन्सी दॅट इज n = 1/2π√2 YA/ml. वाय काय इथं अँग मॉड्यूल असेल. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला कुठे विचारले जातील, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये विचारले जातील. तर ही प्रॉब्लेम, हा कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आता याच्या पुढे म्हणजे दिस इज द लास्ट पॉईंट किंवा लास्ट व्हिडिओ ऑन द ऑसिलेशन, म्हणजे ऑसिलेशन हे चॅप्टर इथं तुमचं संपतंय. याच्यानंतर आपण पुढचं चॅप्टर डिस्कस करणार आहे व्ह्यूज. ओके, आता तुम्ही एक्झरसाइज 1, एक्झरसाइज 2 आणि एक्झरसाइज 3 सॉल्व करा. याचे 1 बाय 1 सोल्युशन मी तुम्हाला एक्झरसाइज 1, एक्झरसाइज 2 आणि एक्झरसाइज 3 चे सोल्युशन मी तुम्हाला पाठवेल. ज्या मुलांना टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4 आणि टास्क 5 मध्ये प्रॉब्लेम आलेले त्यांनी मला पर्सनली पाठवलेले आहे. मी त्यांना पर्सनली त्याचे सोल्युशन पण पाठवलेले. आता एक्झरसाइज 2, एक्झरसाइज 3 ची मी काय करेल, डायरेक्टली इथेच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर तयार करेल आणि त्याच्यावरचे सोल्युशन तुम्हाला पाठवेल. ओके, तर ऑसिलेशन ही चॅप्टर इथं संपला असं मी डिक्लेअर करतो. आता पुढचं चॅप्टर आपण करणार स्टार्ट, वेव्हज अँड वेव्हज मोशन. ओके, थँक्यू. आपण हे लेक्चर इथंच थांबूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करेल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.